जिल्ह्यातील ऊस रोपवाटिकांचे शासनाच्या माध्यमातून योग्य नियमन करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रमाणित ऊस बियाणे उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे राज्य संघटक संतोष माळी, संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। शेतकऱ्यांना योग्य व दर्जेदार बियाणे उपलब्ध होत नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक होत असून ऊस उत्पादनातही मोठी घट होत असल्याची चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली। कमी दरातील निकृष्ट दर्जाचा ऊस खरेदी करून काही रोपवाटिकांमध्ये त्यापासून बियाणे तयार केले जात असल्याचा आरोप संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। अशा बियाणांमुळे ऊस उत्पादनात घट होत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ऊस रोपवाटिकांना शासनाने प्रमाणित करावे आणि केवळ शासनमान्य अथवा नामांकित व दर्जेदार बियाणांचीच विक्री करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच तिसऱ्या फळीतील ऊसापासून बियाणे तयार करण्यास प्रतिबंध करावा आणि रोपवाटिकांवर कृषी विभागामार्फत नियमित देखरेख ठेवावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार करून कृषी विभागाला तातडीने आवश्यक सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले। कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व रोपवाटिका चालकांना दर्जेदार व प्रमाणित बियाणांच्या वापराबाबत योग्य सूचना करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी महेंद्र घाटगे, लक्ष्मण कुंभार, वैभव साठे, श्रीधर काटे, सुधाकर यादव, राजेंद्र कुंभार, सुदर्शन पाटील, युवराज पाटील, पंचायत समिती सदस्य संतोष माळी आणि अशोक शिंदे यांच्यासह शेतकरी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी विनोद शिंगे। आज आपण आलोय जिल्हाधिकारी कोल्हापूर इथं। एका बाजूला शेतकऱ्याची निसर्गाच्या कोपामुळे होणारं नुकसान, त्याच पद्धतीने बियाण्याच्या आलेल्या वेगवेगळ्या जाती, त्यात नर्सरीचं वाढलेलं प्रमाण, नर्सरीतनं अल्प दरात मिळणाऱ्या ऊसात तयार केलं जाणारं बियाणं व शेतकऱ्याच्या माती मारून घटलेलं उत्पादन हे कुठतर थांबलं पाहिजे। खऱ्या अर्थानं नामांकित ज्या कंपनीने बियाणाला सरकारनं गव्हर्नमेंट परमिशन दिलंय किंवा नामांकित कंपन्यांची बियाणं आहेत, अशा बियाणांच्याकडे गव्हर्नमेंट लक्ष द्यावं आणि शेती विभागानं अशाच बियाणांना विक्रीसाठी प्राधान्य द्यावं। या मागणीसाठी मला वाटतं आज आपण शेतकरी एकवटलोय, नर्सरीधारक एकवटलोय। आपली नेमकी मागणी काय आहे? इथं नर्सरीधारक नाहीत, इथं महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव इथं आले। कशासाठी आले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याचं नावाजलं गुळाच्या बाबतीत होता, आज मागच्या पाठीमागच्या काही कालावधीपासून नर्सरीच्या बाबतीत आहे। गुळाचं मार्केट साखर मिश्रित म्हणून गेलं। आज आपल्याला इथल्या कोल्हापूर वासियांना किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना जो रोजगार मिळत होता तो चांगल्या पद्धतीने नर्सरीमधून मिळत होता आणि चांगल्या प्रकारचे बियाणे मिळत होतं। पण ते बियाण्यामध्ये भेसळ म्हणजे खोडवा नेडवा प्रकारचं जे बियाणं वापरून शेतकऱ्यांना पुरवठा केला जाते, त्याच्यामुळे शेतीचा जो उत्पन्न आहे, शेतीचे जे उत्पन्न आहे ते कमी होत आहे आणि ते कमी होऊ नये, उत्पन्न शेतकऱ्याचं वाढावं याकरता त्रिस्तरीय बियाण्याचा वापर केला पाहिजे। त्रिस्तरीयमध्ये तुम्हाला पहिल्यांदा पायाभूत बियाणं, मूलभूत बियाणं आणि प्रमाणित बियाणं जे आहे ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे। त्यात जर तिसऱ्या स्टेजचं बियाणं जर प्रमाणित वापरलं गेलं तर सर्वसाधारणपणे 10 ते 15% उत्पादन वाढणार आहे। त्याची भर घातली पाहिजे। आपण उत्पन्नात का कमी केलं पाहिजे हे तुम्हीच सांगायचं आणि काम करत असताना चांगल्याच पद्धतीने केलं पाहिजे कोणत्याही क्षेत्रात। आपली नेमकी जिल्हाधिकाऱ्यांची आता मागणी काय आहे? नेमकी मागणी म्हटलं तर आपल्याला आता जे नर्सरीधारक आहेत यांचं नियोजन, त्यांच्यावर नियमन केलं पाहिजे शासनानं। हे नियमन जर झालं त्यांचे बाकीचे आता प्लॉट जे तयार करतायत ते बियाण्याचे चांगल्या पद्धतीचे आहेत का याची चौकशी, त्या बियाण्याचं रजिस्ट्रेशन उलट प्लॉटचं केलं पाहिजे की जेणेकरून ते 2 नंबर काय करू शकले नाही पाहिजे। Welcome to D.Y. Patil, College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil, College of Engineering and Technology, building engineers for the real world.